पहिल्यांदा मी एक गोष्ट क्लिअर करतो, ज्यांचे कुणबी दाखले ओरिजिनल आहेत त्यांच्या विरोधात आमचं आंदोलन नाही. ज्यांचे पुरावे सक्षम आहेत त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही. पण जे लोक कुणबीचा आधार घेऊन खोटे ओबीसी दाखले काढतायत त्यांच्या विरोधात आमची ही मोहीम चालू आहे. आणि परवा आमचे नेते आमदार पडळकर साहेबांनी जे काही मुद्दे मांडले पृथ्वीराज तानाजी पटेल यांच्या संदर्भात, हे सगळे कागदोपत्री त्यांनी पुरावे दिलेत सगळ्या पत्रकार बंधूंना. आमची विनंती अशी राहील की पृथ्वीराज तानाजी पटेल याच्यावर 420 गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि आम्हाला प्रशासनानं मागाशी सांगितलं आहे, आम्ही त्या प्रोसेसमध्ये आहोत आणि 100% तुम्हाला न्याय द्यायच्या भूमिकेत आमची भूमिका राहील. त्यामुळं आम्हाला आता असं वाटतंय की आम्हाला 100% न्याय मिळेल. समजा जर न्याय नाही मिळाला तर पुन्हा एकदा आम्ही रस्त्यावरची लढाई तयार आहोत. आमच्यासाठी आमचे नेते गोपीचंद पडळकर साहेब असतील, ब्रह्मानंद पडळकर साहेब असतील, जेव्हा रान कार्यकर्त्यासाठी जेव्हा रान करतात हे नेते आहेत. आणि या नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्हाला अभिमान वाटतो की आम्हाला असं वाटतं की कार्यकर्त्यांनी सुद्धा पुन्हा एकदा ह्या जोमानं उठावं आणि लोकांसाठी लढावं. आमची हीच भूमिका ह्या पुढच्या काळात राहणार एवढं सांगतो.